प्रॉडक्ट तुम्ही चूज करणार नाहीये, प्रॉडक्ट तुम्हाला चूज करणार आहे बेसिकली. म्हणजे काय की तुम्हाला तोच प्रॉडक्ट दाखवला जाईल जे तुमची पास्ट हिस्ट्री सांगतेय, किंवा तुम्ही याच्या आधी कुठल्या प्रकारचा सर्च केलाय, तुमच्या आवडीनिवडी ह्या सगळ्या सोशल मीडियामधनं दाखवून तुम्हाला प्रॉडक्ट दाखवला जाईल. आपण दुकानामध्ये काय करायचो, जाऊन आपण आपल्या आवडीचा प्रॉडक्ट चूज करायचो. आता तुम्हाला प्रॉडक्ट समोर येईल की तुमच्या ह्या सगळ्या आवडी आहेत आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला हा प्रॉडक्ट आम्ही सजेस्ट करतो. यालाच प्रेडिक्टिव्ह AI म्हणतात. किंवा AI मुळे ऑलरेडी काही गोष्टी चालू झालेल्या आहेत, जसं की AIचाच एक थोडा हे प्रकार म्हटला जवळचा, तर AR/VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी. सो आपण जे बऱ्याच वेळेला काही चष्माच्या कंपन्या आहेत की त्या चष्मा घातल्यावर कसा दिसेल असं मोबाईल ॲपमध्ये बघून दाखवतात, किंवा तुम्हाला एखादा ड्रेस कसा दिसेल किंवा घड्याळ कसं दिसेल, ह्या सगळ्या गोष्टी व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तुम्हाला दिसतात. किंवा AR/VR मुळे ह्याच्यानंतर या गोष्टी शक्य होणार आहेत की तुम्ही एखाद्या दुसऱ्या गावात बसलाय, मी एखाद्या गावात बसलोय, आपण एकत्र बसून मॉलमध्ये फिरतोय, IPL बघतोय, ह्या अशा गोष्टी शक्य होतील. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणला की कॉन्टेंट क्रिएटर गावागावातून येणारे हे AI मुळे वाढतील. मी म्हटलं तसं की बऱ्याच वेळेला अगदी फेस न दाखवता पण कंटेंट तयार करणं इझी झालंय. किंवा अवतार क्रिएट करतात आजकाल. अवतार क्रिएट म्हणजे माझंच एक फोटो जरी मिळाला तरी त्या फोटोवरून माझा 10 मिनिटाचा व्हिडिओ जो की डिजिटल मार्केटिंगवरती बोलू शकतो, किंवा रेसिपी एखादी बनवायला सांगू शकतो. तर या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत AI प्लस डिजिटल मार्केटिंगच्या कॉम्बिनेशनने. मी आणखी एक गोष्ट मगाशी उल्लेख केला, इंटिग्रेशन्स आणि ऑटोमेशन्स. एक छोटीशी केस स्टडी घेऊन सांगतो की एखाद्या कंपनीने फेसबुकवरती आपला प्रॉडक्ट दाखवला, तो पेड माध्यमातून दाखवला, तर एक ऑप्शन येतो जिथं क्लिक केल्यावर कॉल करता येतो किंवा व्हॉट्सअपवर चॅट करता येतं किंवा आपली माहिती भरता येते. एखादा छोटा व्यावसायिक आहे, त्यांनी आपली ॲड दाखवली फेसबुकवर, त्याच्यावर कुठेतरी क्लिक करून आपली माहिती भरली, नाव नंबर दिला, तर असं ऑटोमेशन केलं जाऊ शकतं की ती लीड किंवा ती माहिती लगेच कॉल सेंटरला जाईल. कॉल सेंटरमध्ये प्रत्येक वेळी माणूस बसायची गरज नाही. आत्ता असे AI सिस्टम्स अवेलेबल आहेत, शुद्ध मराठी, चांगल्या हिंदी, चांगल्या बंगाली, सगळ्या भाषांमध्ये उलटा कॉल करू शकतील. एक स्क्रिप्ट असेल, तिथं माझं नाव पण तिथं फीड झालेलं असेल. समजा मी नाव लिहिलं असेल स्वप्नील आणि माझा हा नंबर आहे, तर नमस्कार स्वप्नील, तुम्ही ह्या गोष्टीसाठी एन्क्वायरी केली होती, तुम्हाला ही गोष्ट पाहिजे आहे का? असेल तर 1 दाबा, नाही तर 2 दाबा. 1 दाबल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर एक मेसेज येईल, तुम्ही हो म्हणला म्हणून तुम्हाला कॅटलॉग येईल. तो कॅटलॉगमधून तुम्ही काही गोष्टी सिलेक्ट केली. सो एक अशी ऑटोमेशन प्रोसेस, एक इकोसिस्टम तयार होईल की जी एकेकाळी करायला प्रचंड वेळ, प्रचंड पैसा, मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांची हेल्प लागायची. आता छोट्या गोष्टी पण करू शकतील. सो सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, AI ह्याचं जे कॉम्बिनेशन आता बनतंय, हे मी बघतोय की यांनी छोट्या व्यावसायिक किंवा छोट्या नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या मुलामुलींचा किंवा ज्यांना आता करिअर चेंज करायचं आहे त्यांच्यासाठी हा फायदा आहे. कारण जे कोडिंग वगैरे गोष्टी करून आधी करू शकत होतो, तशा काही गोष्टी AI मधून आता इझिली करता येतील. AI वापरून वेबसाईट बनवणे, AI वापरून ग्राफिक डिझाईन करणे, AI वापरून व्हिडिओ करणे. सो ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर AIने मला हे फ्युचर दिसतंय की अशा लोकांचा खरंच फायदा होईल ज्यांना शिकण्याची इच्छा आहे